करवीर तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीचं बांधकाम गेल्या 4.5 महिन्यांपासून ठप्प आहे। त्यामुळे आजूबाजूची कार्यालय तसंच बॉन्ड रायटर तसंच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। काम रखडल्यामुळे नाराजी व्यक्त होतेय। दरम्यान इमारतीचा नकाशा वरिष्ठ कार्यालयाकडून मिळाला असून येत्या 8 दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असं शाखा अभियंता रोहन येडगे यांनी सांगितलं। कोल्हापुरातील टाउन हॉल उद्यानासमोर करवीर तहसीलदार कार्यालय आणि पोलीस स्टेशन होतं। जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतीत तालुक्याचा कारभार सुरू होता। मात्र या कार्यालयांची इमारत सुसज्ज बनवण्यासाठी निधी मंजूर झाला। तहसीलदार कार्यालय बीटी कॉलेजमध्ये तर पोलीस स्टेशन कसबा बावड्यातील 60 कोठरीच्या जागेत स्थलांतरित झालं। टाउन हॉल समोरील जागेत बांधकाम सुरू झालंय। पार्किंगसाठी बेसमेंट आणि त्यानंतरचे स्लॅब झाले, पण तांत्रिक अडचणीमुळे हे काम गेल्या 4.5 महिन्यांपासून रखडलंय। या इमारतीच्या नकाशाला कोकण भवनमधील वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरी मिळाली नसल्यानं हे काम ठप्प होतं। बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या मागील बाजूला करवीर तलाठी आणि मंडल अधिकारी कार्यालय, पुरातत्व विभागाचं कार्यालय आणि बॉन्ड रायटर्सच्या केबिन आहेत। काम बंद असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। सांडपाणी मिसळल्यानं उग्र वास आणि डासांचा त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान याबाबत बांधकाम विभागाचे शाखा अभियंता रोहन येडगे यांच्याशी संपर्क साधला असता वरिष्ठ कार्यालयाकडून नकाशा मिळालाय। तांत्रिक अडचणी दूर झाल्यानं येत्या 8 दिवसात कामाला सुरुवात होईल असं त्यांनी सांगितलं।